मित्रांनो नमस्कार। आज 7 मार्च गुंजला आहे। ढेमसाचा प्लॉट आहे दादा, ते पॉकेट विजय ढेमसा आहे दादांचा प्लॉट आहे। दादांनी हे आपले विक्रेते आहेत सुनील भाऊ, साई कृषी केंद्र गुंज येथून आणलेले आहेत। त्यांना आपण विचारू, मनोगत घेऊया आता हे प्लॉट काय कंडिशन आहे, त्यांना कसं वाटलं। तर दुसऱ्या साईडला एक व्हरायटी लावलेली आहे, त्यांच्याकडून आपण मनोगत घेऊ। दादा आपलं मनोगत सांगा। आपलं नाव? रामेश्वर काळे। रामेश्वर भाऊ काळे। बरं, किती पॉकेट लावले तुम्ही विजयचे? विजयचे 5 पॉकेट लावले। आणि ती दुसरी व्हरायटी? ती 4 लावली ऑर्बिटची। 4 लावले ना। किती तारखेची लावगण आहे म्हटलं? 24 तारखेची लावगण। 24 जानेवारी। आज समजा 7 तारीख बरोबर। 45 दिवस कंप्लीट झाले। हो 45। आणि तुम्ही आता माल दाखवा, तोडायला आलेला आहे माल 45 दिवसात। 45 दिवसात माल तोडायला। हे बघा, हे क्वालिटी दाखवा एक वेळेस। क्वालिटी दाखवा ही। हो, आणि मार्केटमध्ये ह्याच टाईपचा माल चालते जास्त? हो, सर्वात जास्त या टाईपचा माल। हे बघा, ह्या फळाला काटे बघा आणि वेलीचे फांदे बघा जागेवरून। दादा तुम्ही म्हटलं आता की समजा एका वेलीला त्या 10 ते 12 फळं आहेत, आपण मोजले मगाशी बरोबर? हो 10 फळ। मार्केटमध्ये हीच क्वालिटी पाहिजे की काही वेगळं नाही पाहिजे? नाही, हे क्वालिटी पाहिजे मार्केटमध्ये। बरोबर। यांनी काय फायदा होईल? याने गिराईक जास्त उचलते ना मला। या मालाला जास्त उचलते बरोबर। जास्त माल। त्याचं काय? त्याचे लवकरच हिरवं होते फळ। हिरवं होते जास्त, लवकर जरड होते। हां। म्हणजे त्याला क्वालिटी समजा ते ट्रान्सपोर्टला चांगलं नाही वाटत। लय लवकर त्याला तोडा लागते। तोडावं लागते हां, फास्ट। बारीक याच्याने तोडा ओके। आणि आता हे बघा, हे तोडायला आलेलं आहे, हे पण तोडायला आणखीन 2 दिवस हे काम करते हे फळ। याला 2 दिवस राहिलं तरी याला समजा हा खराब होत नाही। खराब होत नाही, म्हणजे दुसऱ्या नंबरच्या याच्यात जात नाही समजा। जात नाही बरोबर। चांगला एक्सपोर्ट माल आहे समजा। हो, export बरोबर। माल आहे, चांगला माल शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे। आहे। हो, शेतकऱ्यांना लावायला पाहिजे। बरोबर। कारण रोगही कमी आहे या व्हरायटी। हां, ते महत्त्वाचं आहे। रोग आणखी रोग आहे का तुम्ही सांगा? नाही, रोग कुठंच नाही या प्लॉट मध्ये। कुठंच नाही ना। हां। बरोबर। बघा शेतकरी मित्रांनो, टेम्परेचरमध्ये हे पीक चालते चांगलं। विजय व्हेरायटी आहे आमची सिमॉन सीडची। तर आपण शेतकऱ्यांनी ही व्हेरायटी लावायला पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे। त्यांनी लावलेलं आहे, तर बघू समोर आपण किती उत्पन्न देते। धन्यवाद।